नमस्कार, मी जयश्री. पक्षप्रमुख स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत दुधारे स्पोर्ट फाउंडेशनचे श्री माननीय अशोक दुधारे सर आले आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत, ज्यांनी 16 वर्षापासून दुधारे स्पोर्ट फाउंडेशनमध्ये आपले कार्यरत केले आहे. चला तर आज जाणून घेऊया दुधारे स्पोर्ट फाउंडेशनच्या काही गमती जमती. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण हे दुधारे स्पोर्ट फाउंडेशन कधीपासून सुरुवात केली? दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन हे मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे स्थापन केलेली. त्याला 17 वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यामार्फत आम्ही वेगवेगळे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. तुमची आवड कशी निर्माण झाली स्पोर्ट मार्फत? मी तसा भोसले मिड स्कूलचा विद्यार्थी. भोसले मिड स्कूलमध्ये शिकत असल्याकारणे आमच्या शाळेत क्रीडाला खूप प्राधान्य होतं. मी फुटबॉलचा खेळाडू, त्यामुळे शाळेत असल्यापासूनच मी फुटबॉल खेळांमधून शाळेच्या टीममधून अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेलो होतो आणि त्यामुळेच मी खेळाकडे ओढला गेलो. आजची जी तरुणाई आहे, ज्यांनी नाही का मोबाईल वगैरे सगळं सोडून खेळाडूकडे वळलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच की म्हणजे मोबाईलचा उपयोग मुलांनी करणं गरजेचं आहे, परंतु अति नको. जे आवश्यक आहे तेवढंच घेणं गरजेचं आहे. आणि फक्त जर ते मैदानावर आले तर त्यांचे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतील, फिट असतील आणि ते बाकीच्या आपल्या कार्यामध्ये सक्षम होऊ शकतील. आणि दुसरं की ज्यांचं शरीर चांगलं आहे ते निश्चितच आपल्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतील. महिलांनी या खेळाडू मार्फत काही माहिती सांगू शकता का तुम्ही? महिलांनी ते येणं गरजेचं आहे, कारण मी फेन्सिंग, तलवारबाजी हा क्रीडा प्रकार शिकवायचो. तर माझ्या 8 विद्यार्थ्यांना छत्रपती पुरस्कार त्यातला. कारण महिला कोणत्याही क्षेत्रात गेल्या तर निश्चित अग्रेसर होऊ शकतात, फक्त त्यांनी त्यात जाणं गरजेचं आहे. या बाबतीत की आईवडिलांनी पण मुलींना मुलगी आणि मुलगा हा भेदभाव न करता त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे मुलींचं. आणि कारण मुली ह्या अतिशय काटेकोरपणे शिस्तबद्ध असतात, आपल्या कामामध्ये ते प्राधान्य देत असतात. तर त्यामुळं मुलींनी क्रीडा क्षेत्राकडे वळणं गरजेचं आहे. आज आपण बघितलं नाशिकमधली कविता राऊत ही अर्जुन पुरस्कार विजेतीने ऑलिम्पिक जाणारी पहिली खेळाडू आहे, महिलाच आहे. बरोबर. सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला जो क्रीडा स्पोर्ट फाउंडेशन आहे तो नेण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात? दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. आता ते कोणकोणते ते सगळे 3 जानेवारीला आम्ही जागतिक त्या सावित्रीबाई फुले जयंती असते, त्या निमित्ताने आम्ही महिलांना ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देत असतो. 6 तारखेला पत्रकार दिन असतो, त्यानिमित्त पत्रकारांचा सत्कार करत असतो. 12 जानेवारीला जिजाऊ जयंती असते, तर जिजाऊ जयंतीनिमित्त जे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गेलेले आहेत किंवा ज्यांची मुलं IAS IPS ऑफिसर झाले आहेत अशा या मातांना जिजामाता पुरस्कार देऊन आपण त्यांना गौरवित करत असतो. 15 जानेवारीला आपण महाराष्ट्र क्रीडा दिन असतो, जे महाराष्ट्र शासनाने गेल्या 3 वर्षांपासून सुरू केली, परंतु आपण गेल्या 9 वर्षापासून महाराष्ट्र क्रीडा दिन हा साजरा करत असतो. महाराष्ट्र क्रीडा दिन हा खशाबाद जाधव ज्यांनी भारताला वैयक्तिक प्रकारात पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं होतं, अशांची जयंती हा महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करत असतो. त्याचप्रमाणे 18 फेब्रुवारीला आम्ही 19 तारखेला शिवजयंती असते 19 फेब्रुवारीला, तर 18 फेब्रुवारीला आम्ही बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करत असतो. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो. या महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना महिला पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत असतो. एप्रिल महिन्यामध्ये काय करत असतो की साधारणतः तळेगाव झालं, ढकांबे झालं, अजून पिंपळणारे या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना वही वाटप करायचं आणि त्यांच्याकडून बीज संकलन करून देतात. बिया, जे झाडांच्या पडलेल्या बिया असतात त्या बीज संकलन करायच्या आणि त्यांचे शेतामध्ये कामगारांमार्फत सीड बॉल तयार करायचे. हे सीड बॉल तयार करून आम्ही करून घेत असतो. 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती असते. संभाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून सीड बॉल हे रामशेज किल्ल्यावर टाकत असतो. यावर्षी आम्ही 14 मेला संभाजी महाराज जयंतीनिमित्त 1 लाख सीड बॉल त्या ठिकाणी टाकले रामशेज किल्ल्यावरती. जून महिन्यामध्ये 23 जून हा जागतिक ऑलिम्पिक दिन असतो आणि त्या ऑलिम्पिक दिनावर आम्ही म्हणजे पूर्ण भारतामध्ये एकमेव नाशिक जिल्हा असेल की आम्ही ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन करत असतो. 23 जून ते 30 जून या पूर्ण 8 दिवस आपण हा ऑलिम्पिक सप्ताह राबवत असतो. त्यात पहिल्या दिवशी आपण काळाराम मंदिर ते कालिका मंदिर ही ज्योत आयोजित करत असतो आणि नंतर बाकीचे इतर दिवशी आपण वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा घेत असतो आणि ह्या सर्व खेळांचा आपण एकत्रितरित्या 30 तारखेला
समारंभ घेत असतो. यात 26 जून येत असतो. 26 जूनला आपण चांभारलेणी असेल किंवा इतर ठिकाणी वृक्षारोपण करत असतो. त्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती असते, त्यामुळे आपण ते वृक्षारोपण करत असतो. जुलैमध्ये 26 जुलै हा कारगिल विजय दिन आहे. तर कारगिल विजय दिन आपल्याला 26 जुलै 1999ला मिळाला. तर आम्ही आमच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत यामार्फत 26 जुलै 2000 पासून तर आजपर्यंत कारगिल विजय दिनानिमित्त जे शहीद झालेले आहेत त्या आशांच्या पत्नी, माता, पिता यांचा सत्कार करत असतो किंवा सैनिकांचा जे सध्या सैन्यात आहेत अशांचा आपण सत्कार करत असतो. ऑगस्टमध्ये 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण विविध क्रीडा क्षेत्रातील म्हणजे खेळाडू असतील, संघटक असतील, मार्गदर्शक असतील, क्रीडा शिक्षक असतील अशांचा 29 तारखेला आपण त्यांचा सन्मान करत असतो. 5 सप्टेंबरमध्ये शिक्षक दिन असतो. त्या निमित्ताने आपण विविध गुणवंत शिक्षकांना आपण सन्मानित करत असतो सप्टेंबरमध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान आपण वेगवेगळ्या खेळांच्या राज्य, राष्ट्रीय अशा ह्या स्पर्धेचं आयोजन करत असतो. त्यामुळं आमचा हा पूर्ण वर्षभर असे दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन आणि इतर जे मंडळ आहेत त्याच्यामार्फत आमचे उपक्रम चालू असतात. अच्छा सर, तुम्ही म्हणजे हे तुम्हाला आयडिया कशी आली या माध्यमातून की स्पोर्ट वगैरे? मी स्वतः क्रीडा शिक्षक होतो. मी स्वतः क्रीडा संघटक होतो. आज मला सांगायचं झालं तर नाशिकमधले 20 ते 25 खेळ मी नाशिकमध्ये सुरुवात करून वेगवेगळ्या संघटकांकडे दिलेले आहेत आणि ते संघटक आता ते चांगल्या प्रकारे त्या खेळाचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करत आहेत. अच्छा सर, नाशिकमध्येच आहे की अजून कुठल्या बाकीच्या ठिकाणी पण? पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटना ज्या मी स्थापन केल्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या. तुम्ही असं ठरवलंय का ह्या महिन्यात इथे, त्या महिन्यात? नाही, असं नाही राहत. ज्याप्रमाणे स्पर्धा असेल त्याप्रमाणे माझं फिरणं असतं. अच्छा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र फिरणं होतं, देशभर फिरणं होतं आणि जगभरही फिरून झालेलं आहे. आणि मला एक 4 ते 5 असे खेळ सांगू शकता का तुम्ही जे आतापर्यंत तुम्ही म्हणजे टॉपला गेलेले ते खेळ? तलवारबाजी एक, सॉफ्टबॉल आहे, बेसबॉल आहे, जम्प रोप आहे, यात आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर गेलेले आहेत. असे 2-3 खेळाडूंची नावं सांगू शकता? आता तलवारबाजीमध्ये जर म्हटलं तर अजिंक्य दुधारे, स्नेहल विधाते. सॉफ्टबॉलमध्ये म्हटलं तर रणजित शर्मा. बेसबॉलमध्ये म्हटलं तर ते खेळाडूचं नाव विसरलो मी, बेसबॉलचं. जम्प रोपमध्ये राजू लुंकड, तन्मय कर्णिक आणि नमन गंगवाल हे आंतरराष्ट्रीय स्पर्धे, जागतिक स्पर्धेमध्ये जाऊन खेळून आलेले. सर, खरं तर तुमच्याकडे बघता आजकालच्या मुलांनी काय शिकावं आणि तुमची जडणघडण कशी? माझे वडील भोसले स्कूलमध्ये शेती विभागात मजुरीचं काम करायचे, मजूर म्हणून होते. तिथंच राहिलो मी तिथंच आणि त्यानिमित्त भोसले स्कूलमध्ये शिकायला मिळालं. भोसल्यामध्ये शिकल्यामुळे मला ते खेळांची आवड झाली आणि आज नाही म्हटलं तर प्रत्येक खेळाची मला ती आवड आहे. आणि त्यानंतर तसं जर सांगायला गेलं तर मी साधारणतः 6वी, 7वी, 8वी साधारणतः 6वी ग्रॅज्युएशनपर्यंत साधारणतः मी सुट्ट्यांमध्ये 2.5-3 रुपये रोजाने कंपन्यांमध्ये कामाला पण जायचो. आणि फुटबॉल माझा आवडता खेळ. फुटबॉलमध्ये मी खूप जास्त सराव केल्यामुळं साधारणतः 3.5-4 तास रोज प्रॅक्टिस केल्यामुळे. पुरस्कार कधी भेटलाय तुम्हाला? मला पुरस्कार 2000 साली मिळाला होता संघटक म्हणून. फुटबॉलमध्ये का? नाही, संघटक म्हणजे खेळाचा प्रचार प्रसार करणारा. हो. आणि 2008 साली क्रीडा मार्गदर्शक तलवारबाजीमध्ये मला तो मार्गदर्शकाचा पुरस्कार मिळाला. क्रीडा क्षेत्रामधून करिअर कसं करता येतं? क्रीडा क्षेत्रामध्ये आज शासनाने खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. आज आपण जर बघितलं असेल कविता राऊत, अजिंक्य दुधारे, संजीवनी जाधव यांना शासन थेट नियुक्ती दिलेली आहे. त्यांनी खेळामध्ये अतिउच्च स्तरावर गेले, त्यामुळे त्यांना दत्तू भोकनळ यांना शासनाने थेट नियुक्ती दिलेली आहे. आणि याशिवाय शासनाने एक चांगली योजना आखलेली आहे की जे 10वी आणि 12वी खेळाडू खेळतात तर त्यांना अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं थोडंसं, त्यामुळे त्यांना ते 25 गुण किंवा नापास झाले तर गुण ही एक त्यांनी सवलत लागू केली आहे. याशिवाय जे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत, राज्य स्पर्धेत किंवा असोसिएशनच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्य स्पर्धेत पदक प्राप्त करतील अशा खेळाडूंना शासन 5% आरक्षण देतं नोकरीमध्ये. आणि असे असंख्य खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत. धन्यवाद सर, तुम्ही आपली मोलाची माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली, ज्यातून स्पोर्टच्या माध्यमातून मोस्ट ऑफ गोष्टी आपल्या प्रेक्षकांना समजल्या. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. हा प्रवास इथंच थांबणारा नाही, आपण पुढच्या भागामध्ये अजून संवाद साधूया या रिगार्डिंगच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.